श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्तींना एकमेकांच्या सहाय्यानेच आनंद उपभोगणे शक्य. ओव्या आहेत 39 आणि 40. शिव आणि शक्ती हे दोघे आरसे बनून एकमेकांच्या सहाय्याने आनंद उपभोगतात असे मागील ओवीत ज्ञानदेवांनी सांगितले. आता शिवाला जेव्हा निजात्म सुख भोगण्याची इच्छा होते तेव्हा त्याला त्यासाठी शक्तीवरच अवलंबून राहावे लागते हे स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जियेचेनी अंग लगे आनंद आपणा आरोगू लागे सर्व भोक्तृत्व ही नेघे जिये विण काही. जिच्या अंगस्पर्शाने आनंद निजस्वरूप सुख शिव आपले आपण भोगू लागतो. तिच्याशिवाय काहीही अगदी भोगतेपण सुद्धा त्याला घेता येत नाही. जया प्रियाचे जे अंग जो प्रियू जियेचेच अंग कालवुनी दोन्ही भाग जेविते आहाती. ज्या शिवाला प्रकृतीचे म्हणजे शक्ती देवीचे स्वरूप हे शोभा आणण्यास कारण आहे, त्या प्रकृतीला ही विश्वाची शोभा आणणारा शिव परमात्माच आहे. असे शिव व शक्ती एकमेकांचे आपापले भाग कालवून एकत्रपणे जेवित आहेत. जे शक्तीचे अंग आहे तेच शिवाचेही अंग आहे. स्वामी अभंग रूपांतर करताना म्हणतात, स्वरूपाचे ठाई स्वरूपाचा भोग भोगविते चांग प्रकृतीच तेथे स्वानंदेची स्वानंदे करून जेवितो जेवण स्वानंदाचे. सर्व भोगतेपण तेही शक्ती विण शिवासी कोठन अद्वैतत्वी. शक्तीच ती होय शिवाचे सौंदर्य शिवचित होय शक्ती शोभा. शिवशक्ती दोन एकत्र होवोन करीती भोजन स्वानंदाचे. शिव आणि शक्ती वेगळी जोप आहे तया भासत आहे विश्वाभास. शिवशक्ती ऐक्य येता प्रत्ययास दिसे चिद्विलास आघवाचे. ज्ञानदेव पुन्हा पुन्हा शिवशक्ती हे दोन नसून एकरूपच आहेत हे स्पष्ट करत आहेत. शिव व शक्ती दोन्ही एकरूपच असूनही त्यांचे एकमेकांना उपभोगणे कसे आहे ते त्यांनी आरशाच्या प्रतिमेने स्पष्ट केले होते. या ओव्यात ज्ञानदेव सांगतात की शक्तीचा अंगस्पर्श होताच आनंदरूप शिव आपलाच आनंद आपण उपभोगू लागतो. तेव्हा शक्तीच्या अपेक्षेने त्याच्याकडे भोक्तृत्व येते. शक्ती असेल तरच त्याचे भोगतेपण शक्य आहे. या दोघांचा हा भोगता भोग वगैरे व्यवहार कसा होतो ते ज्ञानदेव पुढच्या ओवीत सांगतात की शक्ती शिवाचे अंग होऊन राहिली आहे व शिव शक्तीचे सर्वस्व झालेलं आहे. अशा प्रकारे दोघे आपले भाग एकमेकात कालवून जेवण करत आहेत. परमात्मा शंभू मूलतः आनंद रूपच आहे, पण त्याला तो आनंद उपभोगावा असं वाटू लागलं की त्याला शक्तीच्या सहाय्य वाचून आनंद उपभोगता येत नाही. नित्य आनंदरूप असणारा शिव आपल्या स्फुरणरूप शक्तीमुळे अनेक नामांनी अनेक रूपांनी अनेक विषयांनी नटतो. ती आहे म्हणून त्याला सर्व भोगता असे म्हटले जाते. ती नसती तर त्याला आनंदाची प्राप्ती कशी झाली असती व त्याच्याकडे सर्व भोक्तृत्वही कसे आले असते. निद्रा आहे म्हणून स्वप्न पाहणारा व स्वप्न असे दोन भाग कल्पिता येतात व स्वप्न पाहणारा द्रष्टा ठरतो. अर्थात निद्रा असेल तरच त्याच्याकडे द्रष्टेपण येते. निद्रा जाऊन जागृती आली की स्वप्नाचे पदार्थ नाहीसे होतात. मग याच्याकडे द्रष्टेपणही राहत नाही. निद्रा ही जशी स्वप्न निर्मितीसाठी व त्याचा भोग देण्यासाठी कारणीभूत आहे, त्याचप्रमाणे शक्ती ही दृश्य विश्वास व त्याचे भोगतेपण शिवाकडे देण्यास कारणीभूत आहे. निद्रेशी एकरूप होऊनच स्वप्नाचा आनंद उपभोगता येतो. त्याप्रमाणे शक्तीशी एकरूप होऊनच दृश्याचा आनंद घेता येतो. ओवीतील आनंद आपणा आरोगू लागे याचे स्पष्टीकरण करताना स्वामीजी म्हणतात की स्वानंदच स्वानंदाने स्वानंदाचे जेवण करत असतो. आनंद हेच शिवाचे स्वरूप आहे. त्या आनंदाचे सुख उपभोगावे म्हणून शिवालाच शक्ती रूपाने स्फुरण झाले. शिवशक्ती ही दोन वेगळी तत्वे नाहीतच, दोघात अद्वैतच नांदत आहे. पण त्या स्फुरणामुळे शिवाकडे सर्व भोक्तृत्व आले आहे. शक्तिरूप स्फुरण नसते तर अद्वैतात शिवाकडे सर्व भोगतेपण कसे आले असते. एकूण विश्वातील सर्व व्यवहार शिवशक्तींचाच कसा आहे
ते ज्ञानदेव पुढच्या ओवीत सांगताना म्हणतात की शक्तीच शिवाचे अंग होऊन राहिली आहे व शिव शक्तीचे सर्वस्व होऊन राहिलं आहे. शक्ती ही शिवाचे सौंदर्य आहे तर शिव हा शक्तीची शोभा आहे असं स्वामी म्हणतात. कारण दोघांनाही एकमेकांशिवाय अस्तित्व नाही. एक असेल तरच दुसरा असू शकतो. शिव शक्ती हे दोन्ही भाग एकमेकात कालवलेले आहेत, म्हणजे एकत्र आलेले आहेत. एकत्र राहूनच ते द्वैत विलासाचे भोजन करत आहेत, स्वानंदाचा उपभोग घेत आहेत. व्यवहारात जेवणारा आणि भोज्य पदार्थ या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात, तसे येथे नाही. ही दोघे वेगवेगळी नाहीत, एकमेकांपासून निराळीही करता येत नाहीत. ती दोघे परस्परात मिसळूनच स्वानंदाचा उपभोग घेत असतात. स्वामीजी यात अधिक भर घालून सांगतात की शिव आणि शक्ती ज्यांना दोन वेगळी आहेत असे वाटते त्यांना विश्वाभास होतो, आणि ज्यांना त्यांचे ऐक्य आहे हे कळून येते त्यांना विश्व म्हणजे चिद्विलास, त्या एका चैतन्याचाच विलास आहे असे वाटते. विश्व ते शिवमयच पाहतात. आता परस्परात मिसळून स्वानंदाचा उपभोग घेणे कसं शक्य होईल अशी शंका मनात येते. ज्ञानदेव दृष्टांतांनी ती गोष्ट स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.